दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि आजपासूनच ही नवी दरवाढ लागू होणार आहे। आणि यामुळे आता गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांना मिळणार आहे। काल पुण्यामध्ये कात्रज दूध संघाच्या मुख्यालयामध्ये सहकारी आणि खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। पुण्यासह मुंबईमध्ये सुद्धा पिशवीतलं दूध सुद्धा आता महागणार आहे। दरम्यान या दूध दरवाढीचा थेट फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला अर्थातच बसतो। मुंबईकरांच्या सोबत या संदर्भामध्ये बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। आजपासून दुधाच्या दरात जे ती 2 रुपयांनी वाढ होणार आहे। खरं तर पॅकेटमध्ये जे दूध येतं त्याच्यावर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध संघटनांनी घेतलेला आहे। गाईचे दूध असो किंवा म्हशीचे दूध असो त्याच्यावर थेट आता 2 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना किंवा मग दूध विकत घेण्यात आलेल्या ग्राहकांना नेमकं याबद्दल काय वाटतं, दूध विक्रेत्यांना काय वाटतं, दूध ग्राहकांना काय वाटतं या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। सकाळच दुधापासून होते आणि त्याचे भाव आता वाढलेले पाहायला मिळतात। ते तुझं सर्वसामान्य म्हणून मत काय? एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून मला समाधान वाटतं आहे की दूध भाव वाढीमुळे त्यांनाही तेवढा भाव मिळतो आहे। पण एक ग्राहक म्हणून आम्ही जे कमवतो आहोत किंवा आम्ही जे एक सामान्य माणूस आहोत त्या सामान्य माणसांना तेवढा जो भाव आहे तो परवडत नाही आहे। एका साईडला ही एक वस्तुस्थिती पण आहे। सो भाववाढीचा आमच्या दैनंदिन प्रश्नांवरती किंवा आमच्या जे आमचे पैसे आहेत किंवा जो आमचं बजेट आहे ते बजेट आमचं कोलमडलं जातं आहे ही बरोबर आहे, निश्चित आहे। ते ॲक्च्युली दुधाचे भाव वाढले तर सर्वसामान्यांच्या खिशाला तर फरक पडणारच आहे, परंतु बाकीचे पण आहेत ना, बाकीच्या पण वस्तू खूप महाग होत चालल्यात आणि त्याच्याबरोबर या दुधाचे अजून 2 रुपये ॲडिशनल वाढले तर सर्वसामान्यांना खूप फरक पडणार आहे याच्याबद्दल। कारण आज बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीवर महागाई वाढत चालली आहे। भाऊ रेट वाढला तर विक्रेत्याला भरपूर त्रास होतो। विक्रेत्याला त्रास झाल्यामुळं ग्राहक पण जरा परिणाम पडतो ग्राहकवर आणि ग्राहक पण येताना विचार करते घ्यायला दूध वगैरे। आता मेन फक्त दूधच आहे, लोकांना दररोज लागते। ते जर वाढलं तर 2 रुपये वाढले तर महिन्याला 60 रुपये वाढतात। 1 लिटर दूध महिन्याला त्यांचं वेस्टेज जातं। ग्राहकांवर काही परिणाम होतो का? ग्राहक तुटतो का? असं कधी होतं का? थोडाफार परिणाम होतो। गिराईक विचार करतं, एकच्या जागेवर मग अर्धावर येतं, असं तर थोडा परिणाम होतो। भाववाढीचा फटका जसा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार असणार आहे तसाच हा विक्रेत्यांना सुद्धा ताणदायक असणार आहे। कारण की त्यांना पुन्हा नव्याने सर्व ग्राहकांना जे त्या या गोष्टी समजून सांगायला लागतील आणि सकाळ जी सगळ्यांची ही दुधापासून होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सकाळी या चर्चा घडतात त्यावेळेस अनेक मुद्दे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता हा दूध दरवाढीचा फटका आणि त्याच्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनातले हे महत्त्वाचं दूध याचा दर आणि त्याच्यानंतर मुंबईकराला कसे सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान दूध संघटनांनी एकत्र येऊन दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय। राज्यभरातील दुधाच्या दरामध्ये 2 रुपयाने वाढ झालेली आहे। मात्र नाशिकमध्ये आजपासून नव्हे तर उद्यापासून काही सहकारी संस्थांच्या दूध दरामध्ये वाढ होणार आहे। विक्रेते आपल्यासोबत आहेत, आजपर्यंतची काय माहिती आपल्याला? उद्यापासून ताई महाराष्ट्र राज्याच्या सहकारी दूध संघाने 2 रुपयामध्ये वाढ केली आहे। त्याच्यात संगमनेर तालुका दूध संघ राजहंस यांनी 2 रुपये वाढ केली। त्यांचं दूध आम्ही विकतो आणि बाकी मदर डेअरी वगैरेचे अजून ताई सर्क्युलर आलेलं नाही आहे आणि दुधाची प्रचंड मागणी वाढते उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे दुधाचे भाव वाढत राहतात। जे सर्क्युलर आले त्याच्यामध्ये काय काय म्हटले, कुठल्या सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना 2 रुपये भाव वाढून दिली आहे, म्हणून विक्रीमध्ये 2 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। आता कुठल्या संघाचं दूध वाढलेलं आहे? राजहंस दूध संघ, गोदावरी दूध संघ यांच्या दुधाचे भाव वाढलेले उद्यापासून। तुझे सर्क्युलर विक्रेत्यांकडे आलेले आहे त्या सर्क्युलरनुसार उद्यापासून दूध दरवाढ होणार आहे। आता याच्यावरची जर आपण किंमत बघितली तर साधारणतः 28 रुपये अर्धा लिटरचे पैसे लागत आहेत। त्यामुळे 56 रुपये लिटरने हे दूध विक्री होत आहे। परंतु आता याच्यामध्ये वाढ होणार आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।